नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या शेतीविषयी महत्त्वाच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण शेतीविषयक महत्त्वाची पहिली बातमी बघणार आहोत। पहिली बातमी आहे खानदेशातून। यंदा खानदेशात केळी लागवड सुमारे 75 ते 80% पूर्ण झालेली आहे आणि ह्या वर्षी सर्वात जास्त केळीचं उत्पादन हे खानदेशातूनच होईल अशी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। त्यानंतर दुसरी बातमी आपण बघूया। दुसरी बातमी आहे हमी भावासह शेती प्रश्नाबाबत शेतकऱ्यांनी आपला रोष मतदानातून व्यक्त केलेला दिसत आहे, त्यामुळे काल ग्रामीण भागात चांगलं मतदान झालेलं दिसतंय। पुढील बातमी आहे मतदानाविषयी। विधानसभा निवडणुकीत राज्यात चुरशीने 55 ते 60% पर्यंत मतदान झाल्याने हे कोणाविरोधात झालं आहे हे 2 दिवसात कळेल। पुढील बातमी आहे मुद्रांकांचा राज्यात तुटवडा। सरकारने 100 रुपयाचे स्टॅम्प पेपर बंद करून 500 रुपयावर आणल्याने नाराज झालेले मंडळींनी काल विधानसभेत काय केलं असेल ते बघायला मिळेल। पुढील बातमी आहे रब्बीतील गहू हरभऱ्यासाठी 15 डिसेंबरची डेडलाईन। 1 रुपयात पीक योजना या सभा 15 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे। पुढील बातमी सोयाबीनची आवक। राज्यातील बाजारामध्ये शिगेला भावामुळे शेतकऱ्यांची मोठी गोची झालेली दिसत आहे। तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या आजच्या बातम्या। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय जवान जय किसान।